लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाही आहे, ही प्रक्रियेची लढाई आहे. उद्या कुणाचाही पक्ष असा कोणीही फाउंडर, मेंबर, प्रेसिडेंट असताना जे आदरणीय पवारसाहेब हे नुसते फाउंडर मेंबर नाही आहेत, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि पुन्हा पुन्हा मी म्हणते की त्या संविधानात ती जी घटना आहे त्या पक्षाची, ती जर कोणीतरी वाचली तर त्या केसमध्ये, आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दमच नाही आहे. म्हणून इलेक्शन कमिशनमध्ये ते जरूर जिंकले असतील चुकीच्या पद्धतीने, पण ते कोर्टात नाही जिंकू शकत आणि म्हणून आम्हाला तारीख कदाचित मिळत नसेल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये नियम कायद्याप्रमाणे हे झालं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. एकीकडे शरद पवारांना मागच्या वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भेटायला जात होते, तर आता पार्थ पवार शरद पवारांना भेटतात आहे. नेमकी या भेटीमागे चर्चा काय? कारण की दोन्ही पक्ष सातत्यानं विलिनीकरण होणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आणि त्यातच पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट सिल्वर ओकवर होते. चॅनल्सवर या चर्चा मी खूप वेळा पाहते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आज राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत त्याच्या कामाला लागलेला आहे. आणि आम्ही संघटना, पक्ष हा लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी, या लोकांना न्याय देण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा ज्या चालू असतात अनेक भागांमध्ये, तुम्ही अनेक वेळा मला प्रश्न विचारतात, त्या चालूच असतात. ठीक आहे, नाणं आमचं मार्केटमध्ये चाललं आहे, ह्याच्यात आम्हाला समाधान आहे. पण महत्त्वाची गोष्ट की हे लोक जे भेटत, ह्या देशातले काश्मीर टू कन्याकुमारी ह्याच्यामधले अनेक नेते सगळ्याच पक्षाचे हे आदरणीय पवारसाहेबांना बऱ्याच वेळा भेटत असतात. आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब किंवा पार्थ पवार हे त्यांना का भेटले याचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील. पण गाठीभेटी ह्या अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, अनेक महत्त्वाचे मुद्दे असतात, त्याच्यामुळे गाठीभेटी होत असतात. आणि मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेबांच्या मनाचा मोठेपणा पण आपण म्हणूया की समोरचा कसाही वागला तरी आदरणीय पवारसाहेब ते सगळं विसरून, त्या सगळ्या गोष्टी सोडून लार्जर पिक्चर काय, जास्ती काय महत्त्वाचं आहे, कुठलाही हेवा देवा मनात न ठेवता ते पुढे सगळ्यांनाच वेळ देत असतात. काही पुण्यामध्ये निधी वाटपावरतून खरं तर नाराजी नाट्य समोर येताना पाहायला मिळतात. पुण्याची महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलेला होता आणि आता अमोल बालवडकर असेल किंवा सुहास टिंगरे असतील यांचे निधी नगरसेवक फंडाचे ते भाजपने रोखलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात त्या दोन्ही नगरसेवकांनी एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय आणि त्यांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी खरं तर त्यांची तक्रार सुनेत्रा पवारांकडे केली. एक तर काँग्रेस पक्ष, मी महिन्यातून एकदा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघाचा रिव्ह्यू घ्यायला जाते. दरवेळीस मी जेव्हा जाते तेव्हा काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आवर्जून त्याची माहिती देते की तुमचीही काही कामं पेंडिंग असतील तर जरूर सांगा, मी स्वतः त्याच्यात जातीने लक्ष घालीन. त्यामुळे दरवेळीस मी गेल्यावर त्या दोन्ही संघटनेंना, पक्षांना मी बोलवत असते. आणि आमचा प्रयत्न आहे की पुण्याच्यासाठी, आज पुण्यामध्ये खड्डे असतील, पाणी असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, अतिशय गंभीर झालेले आहेत. आणि पुणे हे शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कोलॅप्स झालेलं आहे असं अनेक लोक दबक्या आवाजात सातत्याने पुण्याबद्दल बोलत असतात. अनेक वेळा तीव्र नाराजीही आपल्याला लोकांमध्ये पुण्यात दिसते. त्यामुळे एवढी मोठी ताकद भारतीय जनता पक्षाला आली असली तरी गेल्या काही वर्षामध्ये फार काही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा फ्लडिंगमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा झाल्यात मला तरी कुठे दिसत नाही. काही पण शासकीय निधी रोखणं हे कितपत योग्य आहे? कारण की एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेच्या विश्वासाने निवडून येतो आणि त्याचा मात्र शासकीय जो निधी आहे तो मात्र. तुम्ही नगरसेवकांबद्दल जाता, आमची काही परिस्थिती फार काही वेगळी नाही आहे. आम्ही विरोधातले खासदार आहोत, आम्हाला कुठे निधी मिळतो? आम्ही एवढी पत्र पाठवतो, आम्हालाही निधी मिळत नाही. त्याच्यामुळे निधी रोखणं वगैरे ह्या गोष्टी ह्या सरकारमध्ये खूप दिसतात. आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आमच्या लोकांची तर कामं व्हायचीच, पण विरोधकांची कामं कधी वेळा डबल स्पीडनी करायचो आम्ही, की ठीक आहे विरोधक असला तरी काय झालं, त्याच्या भागाचाही विकास झाला पाहिजे. हे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त एकच मंत्री आहेत असे देशात जे न्याय देतात सगळ्यांना, ते म्हणजे नितीन गडकरी साहेब. गडकरी साहेब कधी पक्ष बघत नाहीत, गडकरी साहेब मतदारसंघ बघतात की ठीक आहे या लोकांचं भलं. संदर्भातला एक राज्य सरकार निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. तिसऱ्या वेळेला निवडणूक लढवायला परवानगी दिली जाणार आहे. जिल्हा बँका 2 टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला परवानगी नव्हती, याच्या आधी पात्र ठरवलं. नाही असं नाही आहे, असं नव्हतं. ते बिल पास करताना मी स्वतः संसदेत त्या बिलाचा विरोध केला होता. अमित भाई शहानी एक बिल आणलं होतं ज्याच्यात त्यांनी टेन्युअर केला होता की 10 वर्ष
जर तुम्ही एका बँकेत संचालक म्हणून राहिला तर 11व्या वर्षी तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचा आम्ही तेव्हाही विरोध केला होता. तुम्ही पार्लमेंटमधले सगळं रेकॉर्ड काढा. आता 10 वर्ष या नियम कायद्याला सगळ्या विरोधी पक्षांनी विरोध केला होता आणि आता सरकार कदाचित यू टर्न करते. सत्यमेव जयते जे आम्ही म्हणलो ते पुन्हा एकदा सरकार परत करते जर त्यांनी हा यू टर्न घेतला तर. ही आमची मागणीच होती पहिल्या दिवसापासून. आणणंच चुकीचं होतं. विलास गुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बलराम सोनवणे यांचा मुलगा सौरभला देखील अटक करण्यात यावी मुख्य सूत्रधार म्हणून. त्यामुळे मागणी होत चालली आहे की त्याला अटक करावी आणि आज एक भव्य मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे. याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली. आम्ही कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आहे उद्याच आहे, की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका. एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार. पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर ह्या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल. आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील.